नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सांगू का की फायनली आज 2 जुलैला मी स्वामी चरित्र सारामृताची 21 पारायणाला आज सुरुवात केली आहे. मला माहिती आहे आज 2 जुलै आहे, एक दिवस मी मागं आहे. पण मी मध्ये कधीतरी एका दिवसामध्ये 2 पारायण करेन आणि एक पारायणाचं जे माझं बॅकलॉग राहील ते मी भरून काढेन. तुमच्याबरोबरसुद्धा असं होतं का हो, मला सांगा की जेव्हा तुम्ही पारायण करायचा विचार करता किंवा स्वामींचं असेल, गुरुचरित्र असेल, काही करायचा विचार करता तेव्हा तुम्ही आजारी पडता का? तुम्हाला भरपूर अडचणी येतात का? त्याचं आउटकम असं असतो की आपल्याला वेळ लागतो किंवा आपल्याकडून होत नाही. माझंही तसंच झालं. मला ॲक्च्युली आधी स्टार्ट करायचं होतं 25 तारखेला, पण तुम्हाला माझ्या आवाजावरून मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा माहिती आहे की मला व्हायरल झालेला आणि त्यामुळे अजून ताप आणि सर्दी तेव्हा होता. आता सर्दी आहे पण वीकनेस आहे त्यामुळं, आणि त्याच्यानंतर पाठोपाठ माझं मासिक धर्म होता, पिरियड्स होते. सो 4-5 दिवस ऑलमोस्ट माझे त्याच्यातच गेले. पण म्हटलं चला काही का असे ना, आज 2 जुलै असे ना, एकच मी कधीही भरून काढू शकते. पण आज आपण काही झालं तरी सुरुवात करायचीच आहे. किती अडचणी झाल्या, कितीही तब्येत खराब असली तरीही जे काय असेल ते आपण निस्तारू आणि स्वामी बघून घेतील. त्यामुळे आज फायनली सकाळी उठून पूजा करून फायनली आज म्हटलं काही झालं तरी आज वाचन सुरू करायचं. त्यामुळं मस्त छान पूजा करून घेतली, रांगोळी काढली. आणि मला तुम्हाला एक सांगायचं, ही अगरबत्ती तुम्हाला मिळाली ना तर खूप छान आहे, ही नक्की वापरून बघा. ह्याचं नाव समर्थ हिना आहे. ही इवन अक्कलकोटलासुद्धा वापरली जाते, समाधी मठात आणि आपल्या वटवृक्षाच्या इथं. तर ती लावली, छान नारळ ठेवला, संकल्प केला आणि दिवा लावला, उदबत्ती लावली. आणि तुम्हाला माहिती आहे तसं पहिली स्वामी सवन वाचायला घेतलं आणि ते झाल्यानंतर पारायणाला सुरुवात केली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वादातीत गगनसदृशं तत्त्वमत्स्यादि लक्ष्यम् एकनित्यविमलमचलं सर्वाधी साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि. ओम रक्ता. आता काय झालं आहे ना, वाचून इतकं पाठ झालं आहे की माझं ऑलमोस्ट 1.25 तासामध्ये होऊन गेलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं की छान आपण आरती करून घेऊया. तर छोट्याशा ग्लिम्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्यात. औट शेंदुराची कंठी दळके माळ, मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, श्रीदेव जय देव रत्नंकचित फरा दुज गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जैत मुकट शोभतो भरा, रुंजून तीनो पुरे चरणी घागरिया, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, श्रीदेव जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकटने वारी, जय देवी जय महिषासुरवदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, श्रीदेवी जय देवी. विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषेकंठक काळा, त्रिनेती ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी फाळा, तेथून याथ निर्मळ बाहे जुजुळा, जय देव श्रीदेव जय श्री शंकरा, स्वामी शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा, श्रीदेव जय देव. गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे, अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे, अक्कलकोटी वास करुनिया, दाविली अगटित चरिया रे, लीला पाशे बद्ध करुनिया, तोडीले भवभया रे, जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे, अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. तर अशा रीतीने आज पहिलं पारायण माझं
कंप्लीट झालेला आहे आणि 12च्या अगोदर कंप्लीट झालं आहे. मला हार्डली एक 1.25 तास लागला असेल, मॅक्झिमम 1.25 ते 1.5 ह्याच्यावर नाही, कारण वाचून वाचून आता सवय झालेली आहे. काही का असेना थोडी तरी सुरुवात आणि चांगली सुरुवात झाली. मला वाटलं नव्हतं की यंदा मी करेन, मला असं वाटलेलं की यंदा मी 11 दिवसाचं करेन, पण ठीक आहे, स्वामींनी करून घेतलं. जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा असते तेव्हा ती स्वामींपर्यंत पोचते आणि जेव्हा आपली इच्छा असते तेव्हा स्वामी आपल्याला बळ देतात आणि आपल्याकडून ती सेवा करून घेतात. त्यामुळे छोटी असेना मोठी असेना गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी जमेल तेवढी तुम्हाला कुठली आवडेल ती सेवा करा. आजच्या माझ्या अजूनही सेवा बाकी आहेत, ज्या आज एकादशीची जी विष्णूंची जी स्तोत्रमंत्र म्हणायचे आहेत किंवा आपल्याला जे कुंकुमार्चन करायचं आहे ते आता मी सगळं संध्याकाळी करेन. त्यामुळे हे छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. आवर्जून अजून सुरुवात केली नसेल तर प्लीज 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 लवकरात लवकर छोटीशी सेवा का होईना नक्की सुरू करा. श्री स्वामी समर्थ.